तुम्हाला एक गंमत सांगतो मित्रांनो, 2 वर्ष होतील, 1 मेला 2 वर्ष होतील. मुंबईच्या सोमय्या ग्राउंडवर देवेंद्र फडणवीसांनी मेळावा भरवला होता महाराष्ट्र दिनाचा. आणि देवेंद्र फडणवीस एक गोष्ट बोलले, उद्धव ठाकरेंना उद्देशून बोलले. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस विरोधी नेता होते. माणसं सूचक कशी बोलतात. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. म्हणजे कानशिलात मारीन म्हटल्यावर महाराष्ट्राचा अपमान, नारायण राणेला अटक करा, कोण असेल तो अर्णब गोस्वामी. तर तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. हे उद्धव ठाकरेंना उद्देशून बोललेलं वाक्य होतं. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही. पुढचं वाक्य बोलले नाहीत, ते मनात होतं, पोटात होतं, ओठावर आलं नाही. तुम्ही म्हणजे शिवसेना सुद्धा नाही. हे बोलले नव्हते, पण त्या क्रमाने तुम्ही जा की तुम्हाला उत्तर मिळतं. हा माणूस काय म्हणतोय, हा काय इशारा देतोय. ते क्राईम पेट्रोल म्हणून एक सिरियल मला फार आवडते. मला क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन फार आवडतं, की कसा गुन्हा घडला तो उलट पावली जाऊन पोलीस तो शोध घेतात. ते मला आवडतं. माझं लॉजिक सगळं असं तयार होतं की काय एखादा माणूस करतो तर का करतो, कसं करतो. तर हे जेव्हा बघत जातो तर तुम्ही ते शब्द घेतले. शब्द निर्जीव असतात मित्रांनो. त्या शब्दामध्ये आशय असला तर तुम्हाला मेसेज मिळतो. तुम्ही आशय सोडून जर शब्द पकडला तर ते म्हडं असतं, निर्जीव असतं. त्यामुळे त्या शब्दातला आशय जोडावा लागतो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मला वाटतं एक 1.5 वर्षापूर्वी पनवेलला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं शिबिर झालं. तेव्हा मला वाटते चंद्रकांत दादा प्रदेशाध्यक्ष होते. चंद्रकांत दादांनी एक वक्तव्य केलं होतं की काळजावर दगड ठेवून आम्ही मुख्यमंत्रीपद दिलं. टिंगल त्याची झाली, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. पण हा माणूस काय सांगतोय लक्षात घ्या. हे समजून घ्यायचं असं. त्याचा ढोल पीटला जातो, पण त्यातून आशय निघून जातो की आमचे इतके आमदार आहेत तरी आम्ही मुख्यमंत्रीपद देतो. तर काळजावर दगड ठेवला आहे, पण काळजावर दगड ठेवून आपण अत्यंत कठोर निर्णय घेत असतो. आणि हा निर्णय कठोर असूनसुद्धा घेतला. याचं कारण आम्हाला काहीतरी वेगळं साध्य करायचं. काय साध्य करायचं हे नाही सांगितलं. आता तेच चंद्रकांत दादा ऑक्टोबरमध्ये जेव्हा त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद बदलून अजितदादांना दिलं तेव्हा आठवडाभर काय बोलले नव्हते, पण खूप छेडल्यावर त्यांनी सांगितलं की काहीतरी मोठं करायचं असलं तर छोटा त्याग करावा लागतो. किती लोकांनी गंभीरपणे घेतलं. मी त्याच्यावर तेव्हा पण व्हिडिओ केला होता की पुण्याच्या पालकमंत्री पदापेक्षा मोठं काय असू शकतं. तर बारामतीमध्ये सुप्रियाला हरवणं असू शकतं. बरोबर आहे ना. ते जर सुप्रियाताईंनी तेव्हा गंभीरपणे घेतलं असतं तर आता तारांबळ झाली नसती. ज्या पद्धतीमध्ये आज खुद्द पवारांना सुद्धा अख्खा बारामती लोकसभा मतदारसंघात तारांबळ झालेली आहे, त्याचा इशारा हा चंद्रकांत दादांनी ऑक्टोबरमध्ये दिला होता. पण तो इशारा जवळजवळ 2 वर्षापूर्वी अमित शहानी पण दिला होता. अमित शहा माणूस कसा आहे माहिती आहे का तुम्हाला. आता इथे माझ्यासारखे केस पिकलेले वगैरे बरेच बसले. त्यामुळे ईमेल किंवा काय व्हॉट्सॲप वगैरे ह्याच्या पूर्वीच्या जमान्यातले आपण आहोत. टेलिग्राम असायचा, तार. मग ती तार पाठवायची तर ती कमीत कमी शब्दात पाठवायला लागायची. अमित शहा हा तारेच्या भाषेत बोलणारा माणूस आहे. अर्धा शब्द जरी जादा होत असेल तर तो वाचवतो. 2 वर्षापूर्वी अमित शहाना कोणीतरी विचारलं होतं
की तुम्ही एवढं बारामतीमध्ये सीतारामनला वगैरे पाठवतं काय? नहीं, वो बारामती अमेठी के बाद बारामती आता है ना, ए के बाद बी आता है, एवढंच, ह्याच्या पुढे काही नाही. मला अशी जेव्हा वाक्य खटकतात ना, ती माझ्या डोक्यातून जात नाही. मी त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो. आणि लक्षात ठेवा, त्यावेळेला महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं नव्हतं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असताना अमित शाह बोललेले आहेत, ए के बाद बी आता है, अमेठी के बाद बारामती. म्हटलं यांचं टार्गेट आहे. पण ते किती लोक ऐकायला तयार होते? मी 2 वर्ष माझे व्हिडिओ, तर 4 वर्ष होतील, 2 वर्षापूर्वीचे व्हिडिओ काढून बघा. मी सातत्याने बारामती गोत्यात आहे सांगत आलो. माझ्या इथल्याही अनेक समकालीन पत्रकारांनी माझी खिल्ली उडवली. काय बोलतो, अरे बारामतीमध्ये पवारांना पाडणं शक्य आहे? घरात सुरुंग लावून टाकला, तुम्हाला पत्ता लागला नाही. आणि बारकाईने बघा, आपण ऐकतो ना, तेव्हा ऐकता अनेक गोष्टी निघून जातात. 2 जुलै 2023ला अजितदादांचा शपथविधी झाला. 3 जुलैला त्यांच्या कार्यकर्त्यांची बांद्र्याला भुजबळांचा तो एज्युकेशन कॉम्प्लेक्समध्ये कार्यकर्त्यांची सभा झाली. त्यात अजितदादांनी खुलासा काय केला, अरे 3दा आम्हाला साहेबांनी पाठवलं, आम्ही त्यांच्याशी बोलतोय, इंदूरला जा, बडोद्याला जा, आणि ऐनवेळेला साहेब मागे घेतात. हेच देवेंद्र फडणवीसने आधी पण सांगून झालेलं होतं. पण 3 जुलै 2023च्या भाषणामध्ये अजितदादा बोलले, त्याच्यात एक खटकणारं वाक्य होतं. मी जेव्हा बोलतोय सगळं ठरलं होतं आणि ऐनवेळेला मागे घेतलं, त्यावेळेला एकनाथ शिंदेंचा शपथविधीसुद्धा झाला नव्हता, हे अजितदादा बोललेत. आणि हे मला खटकणं किंवा मला कन्फर्मेशन होतं. मला माझी फॅमिली दिल्लीत आहे. मी जवळजवळ 1.5 वर्ष दिल्लीत होतो, आता थोडा ये जा करतो. तर मला दिल्लीत कळलेली बातमी होती ऑक्टोबर 2021मधली, की आयदर एकनाथ शिंदे किंवा अजितदादा हे बाहेर पडणार आहेत. हे मला दिल्लीत मिळालेली बातमी होती. आणि मी सांगणाऱ्याला विचारलं होतं, कैसे होगा, न जो आएगा उसको चीफ मिनिस्टर, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, जो पहले आएगा वो चीफ मिनिस्टर बनेगा. बरोबर आहे. आता गंमत बघा, पहिल्यांदा एकनाथ शिंदे गेले आणि अजितदादा तळतळाट आल्यासारखं काय बोलतात, मी मुख्यमंत्री होण्याची संधी काकांनी हुकवली, बोलतात ना. त्याचं कारण ते आहे. आणि मग त्याच्याशी तुम्ही 3 जुलैचं भाषण जोडा, की त्यावेळेला एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता, कारण दोघांनाही ऑफर होती, जो पहिला येईल तो मुख्यमंत्री. आता इथे गोष्टी लक्षात घ्यायला लागतात, की ही माणसं फार कमी बोलतात. आणि राजकारणी जे मुरब्बी असतात राजकारणी ना, ते तुम्हाला हुलकावणी देण्यासाठी बोलत असतात. म्हणजे अनेकदा तुम्ही चुकीचा अर्थ लावावा यासाठीच बोललं जातं. आत्ता तुम्हाला ताजं उदाहरण देतो. अचानक 2 आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलले, 370 कलम हटाया, धारा हटाई, 370 तो आ जाएगा, बोलले ना मोदी. 400 NDA, 370 BJP. लक्षात ठेवा, त्यांना खात्री आहे 370 येणार आहेत, आणायचे आहेत. पण मग ते प्रकरण 370 कलमाशी जोडायचं काय कारण आहे? तर त्याची टिंगल व्हावी ही मोदींची इच्छा आहे. का टिंगल व्हावी? मग आपले विरोधक त्याविषयी सावध होणार नाहीत. पण आपण तर 370 बोलून टाकले, नंतर आपल्याला सांगता येतं मी बोललो होतो 370. पण आपल्या समोरच्यांनी ते गंभीरपणे घेऊन त्यात अडचण निर्माण करू नये म्हणून टिंगल व्हायला पाहिजे, म्हणून त्याला 370 कलम जोडलं. ऐसा कभी होता है की असं लोक म्हणाले पाहिजेत म्हणून केलं. इथे तुम्हाला कशी, आपल्याकडे गुगली बॉलर बारामतीत आहेत, पण त्यांना हा दुसरा मिळाला. बॉलिंगमध्ये गुगलीच्या पलीकडचा असतो तो दुसरा मुरलीधरनचा, तो हा दुसरा आहे.
बडोद्याहून आलेला, वाराणसीहून आलेला, जो तुम्हाला काही कळायच्या आत होऊन जातं. आणि इथे तुम्हाला कळेल अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण कुठून आली आहे. ज्या दिवशी 20 जूनला 20 जून 22ला पहिले 18-20 आमदार सुरतला गेले, दुसऱ्या दिवशी हलकल्लोळ सुरू झाला. आपण मुरब्बी म्हणून शरद पवार काय बोलले, नाही तो शिवसेने का अंदरुनी मामला आहे. अरे कसा काय अंदरुनी मामला? शिवसेना फुटली, तुमचं सरकार कोसळणार आहे, तुमच्या पक्षाची सत्ता जाणार आहे. हा महाविकास आघाडीचा अंदरुनी मामला होता. पण आपण मुरब्बी आहोत दाखवायला शरद पवार काय बोलले. इथे फरक असतो, इथे फरक असतो. शरद पवारांना एक अजूनही लक्षात येत नाही आहे की आपल्यापेक्षा मुरब्बी कोणीतरी आलेला आहे. अनेक किस्से असतात मित्रांनो, ते खाजगीतले असतात, त्यातले सोर्सेस उघड होतील म्हणून सांगता येत नाही. पण अनेकांचा असा भ्रम आहे, मी ब्राह्मण सभेमध्ये उभा आहे म्हणून तुम्हाला सांगतो, अनेकांच्या डोक्यात असा भ्रम आहे की शरद पवार देवेंद्र फडणवीस या माणसाचा ब्राह्मण म्हणून द्वेष करतात. ही चुकीची कल्पना आहे, अजिबात नाही. त्यांना त्यात 1.25 शरद पवार दिसतो. पवारांना गडकरी चालतील, फडणवीस नको आहेत. ते आपण हे बघतो ना, नॅशनल जॉग्राफी डिस्कवरी, त्याच्यावर त्या माकडामध्ये सिंहामध्ये दुसरा नर टिकू देत नाहीत, बरोबर आहे ना. तो वया त्याला लागला की त्या माद्या त्याला पळवून लावतात, नाही तर नर त्याला मारतो. तसं पवारांना कळतंय, सत्तेत असो नसो सगळं राजकारण पवारांभोवती फिरतं. ही जी गोष्ट आहे ती संपू शकणारा फडणवीस आहे, म्हणून फडणवीस नको आहे. हे तुम्हाला बघता आणि ओळखता आलं पाहिजे. नाही तर सरसकट सोपं आहे, तो फडणवीस पवार मराठा, असं नसतं. राजकारणात ते नसतं, राजकारणात ते नसतं. आणि म्हणून ह्या गोष्टी कशा खेळवल्या जातात. मी प्रतिपक्ष चालवताना मी नेहमी लोक राजकारण समजू शकतील, समजावं. जेवढा मतदार प्रगल्भ होईल तेवढा तो अधिक चांगला मतदार होईल आणि अधिक लोकशाही मजबूत होईल. लोकशाही एका कुठच्या विचारधारा घेऊन बसलाय, कुठच्या विचारधारा घेऊन बसलाय. हे रोज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, अरे किती लोकांनी यातला फुले शाहू आंबेडकर वाचलाय? कोणी वाचलेला नसतो, कोणी वाचलेला नसतो. हवेत बोलतात ते. आपला तो सत्यनारायणचा भटजी कसं बोलत असतो, तो बडबडत असतो, तसं फुले शाहू आंबेडकर म्हणायचं. म्हणून त्याला थांबवा. ते जे पोथी असते ना समोर एक एक पान पलटत असत, त्याला थांबवलं. आत्ता कुठलं वाचं दाखव, त्याला नाही दाखवता येणार, कारण ते मेमराईज केलेलं पोपटपंची चालू असते. घरात मुलं पण, अगदी छोटी मुलं तुमचे, तुम्ही जेव्हा बसता अभ्यास घ्यायला तेव्हा ते पुस्तक समोर धरलेलं असतं, पण ते त्याला पाठ असतं, ते बडबडत राहतं. त्या मुलाला थांबवा, कुठचं वाचलं दाखव, त्याला नाही दाखवता येणार. तशी फुले शाहू आंबेडकर ही पोपटपंची चालते ना, त्यापैकी कोणालाही फुले शाहू आंबेडकर माहिती नसतात. बारकाईने बघा तुम्ही. आणि मी ओपनली, मी जेव्हा कोल्हापूरला हे बोललो, म्हटलं फुले शाहू आंबेडकर आहे ना, हे चवीपुरतं मीठ झालेलं आहे. ते सगळे फूड ब्लॉग्स असतात, त्याच्यावर हे इतकं ग्रॅम, ते तितका टेबलस्पून सांगतात, आणि मीठ आलं की चवीपुरतं मीठ, स्वादानुसार. त्यामुळे प्रत्येकजण आपलं पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी मध्ये मध्ये कमी अधिक प्रमाणात फुले शाहू आंबेडकर आणतो. पण पानसरे घ्या. मी एकच प्रश्न आमच्या एका समाजवादी मित्राला, पत्रकाराला विचारला की गोविंद पानसरे इतके महान होते, तर जे आज अग्रलेख लिहित आहेत लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, त्यांनी आजपर्यंत गोविंद पानसरेंचे लेख का छापले नव्हते? मेलेल्या म्हशीला 12 शेर दूध. तुम्हाला गोविंद पानसरे यांच्या हत्येविषयी काडीची किंमत नाही. त्यातून भाजप संघाला झोडता येतं, ते कोण सनातन प्रभात त्याला झोडता येतं, यासाठी गोविंद पानसरे तुम्हाला मोठे आहेत. पण गोविंद पानसरे वाचलाय का? मित्रांनो, आम्ही जेव्हा नवीन पत्रकार होतो तेव्हा मराठा आणि नवा काळ ही अशी 2 दैनिकं होती की त्या 2 दैनिकामध्ये
कुठलाही कामगार चळवळीचे लोक हक्काने यायचे, ही बातमी छापा आमची, आम्ही छापायचो. पण त्यांच्या त्या बातम्या ह्या लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्समध्ये येत नव्हत्या. त्या काळामध्ये लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स यांना भांडवलदारांची वर्तमानपत्र मानायचे आणि आम्ही कामगारांची वर्तमानपत्र. लक्षात घ्या. आता गोविंद पानसरे आणतो. गोविंद पानसरेंच्या जाती व्यवस्थेचा अंत म्हणून पुस्तक आहे, वाचा, फार छान पुस्तक आहे. त्यात त्यांनी सांगितलं की शोषक म्हणजे भांडवलदार, शोषक महाचतुर असतात. शोषितांचा विचार मांडणाऱ्या विचारवंतांना शोषक आपले विचारवंत म्हणून घोषित करतात आणि मग शोषितांच्या नावावर शोषक चळवळ चालवायला लागतात. हे गोविंद पानसरेंचं सांगतोय मी. लक्षात घ्या. गोळवलकर गुरुजींचं नाही. लक्षात घ्या. आजचे जे फुले शाहू आंबेडकर पानसरे दाभोळकर बोलतात, यांनी किती वाचलंय सांगा मला. आणि पुढे जाऊन ते म्हणतात, यासाठी आपल्या धडावर आपलंच डोकं असावं आणि आपल्या डोक्याखाली आपलंच धड असावं, हे गोविंद पानसरे म्हणतात. वाचले कोणी, सांगितले कोणी? अग्रलेख लिहिलेला आमच्या लांब. आणि अग्रलेखाचा अजेंडा काय, तर संघाला जोडता यावं. तिथे प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे मग सगळी पोपटपंची सुरू होते. तेच गोविंद पानसरे. म्हणून मी म्हटलं, मी जेव्हा कोल्हापूरमध्ये हे चवीपुरतं मीठ म्हणजे तेव्हा ते मला धनंजय महाडिक आणि आमचे चंद्रकांत दादा म्हणाले, अहो कोल्हापुरात हे बोलायची कोणाची हिंमत होणार नाही. म्हटलं आणा समोर, मी वाद घालायला बसतो. कळेल ना कोणी किती फुले शाहू आंबेडकर वाचलेत, या लोकांनी किती हे सिरियसली वाचलेलं आहे. तुम्ही बोलता ते तुम्हाला किती समजलं याला महत्त्व असतं. तुम्ही किती वाचलं हेही महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही वाचलेलं पचवलं आहे की नाही, तुम्हाला ते किती आत्मसात झालं आहे याला प्राधान्य असतं आणि त्याचा विसर पडलेला आहे. त्यामुळे विचारवंत, मी नेहमी विचारवंतांना घाबरतो. मी नेहमी सांगतो की या जगातल्या समस्या बुद्धिमंत निर्माण करतात आणि अडाणी सोडवतात. ही माझी व्याख्या आहे. 10 वर्षात जगातला सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्था 6-7व्यावरून 11व्या नंबरवर घेऊन गेला आणि एक अडाणी आणून बसवला, तो 11व्यावरून 5व्यावर घेऊन आला. मित्रांनो, जमलं तर इंटरनेटवर तुम्हाला मिळेल, मुद्दाम एक सिनेमा इंटरनेटवर उपलब्ध आहे, बघा. विथ ऑनर्स म्हणून सिनेमा आहे, हॉलिवूडचा सिनेमा आहे, फार सुंदर आहे. त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं बॅकग्राऊंड घेऊन तो सिनेमा काढला. एक भणंग दारुडा भिक्कारडा माणूस हा त्या लॉ कॉलेजमध्ये येऊन बसलेला असतो एका विद्यार्थ्याबरोबर, आणि तिथला तो बुद्धिजीवी प्राध्यापक त्या सगळ्या पोरांना वेडेवाकडे प्रश्न विचारून, राजदीप सरदेसाई बरखातच नजरेसमोर आणा मग तुम्हाला कळेल, असा तो जगातलं सगळं ज्ञान माझ्याकडेच आहे अशा थाटात तो त्या पोरांची टिंगल उडवत असतो. आणि अचानक त्याचं लक्ष जातं की हा कोण आहे साला, हा तर विद्यार्थी दिसत नाही. त्याला विचारतात, तू कोण आहेस, तू इन्व्हायटी आहेस का, तू तोंडो नाही, मग तू कोण आहेस, तोंडो मी भिकारडा माणूस आहे, मग तू इथे काय करतोस, हा घेऊन आला म्हणाला, नको असेल तर मी चाललो म्हणून तो निघतो. तर त्याने असा प्रश्न त्याला विचारलेला असतो की व्हॉट इज द जिनियस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधान रोज ऐकता ना तुम्ही, संविधान धोक्यात आहे, कोणाला माहिती संविधान काय आहे, एकालाही संविधान माहिती नसतो. तो त्याला विचारतो व्हॉट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कारण जी अमेरिकेची राज्यघटना आहे तिने अध्यक्षाला इतके अधिकार दिलेत की एका दिवसात आपला अमेरिकेचा अध्यक्ष अणुयुद्ध सुरू करू शकतो, तो एका मिनिटात हुकुमशाही आणू शकतो. मग त्या कॉन्स्टिट्यूशनचा उपयोग काय, हा प्रश्न विचारलेला असतो. आणि त्या सगळी पोरं आपल्या पद्धतीत अभ्यास करून त्यांची खिल्ली उडवतो. मग त्याला विचार, व्हाय डोंट यू आन्सर माय क्वेश्चन. तोंड फुकट का उत्तर देऊ, $10 दे दारू प्यायला. तोंड नाही देणं, मग झक मारला असतो, तो जायला निघतो. तोंड थांब ना, देतो काढून. तो खिशात पहिले पैसे ठेवतो आणि त्याला सांगतो, ज्यांनी अमेरिकेची घटना बनवली त्यांना एक गोष्ट माहिती होतं की
ही घटना अजरामर नाही आहे, ती काळानुसार बदलावी लागेल. म्हणून त्या दुरुस्तीची देखील तरतूद करून ठेवली. दॅट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ही घटना जशीच्या तशी शतकानुशतकं चालू शकत नाही. त्याच्यात आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार बदल करायची तरतूद त्याच घटनेत आहे. आणि हे तुमच्यासारख्या या विद्यापीठ आहेत ना, हे अधिकाधिक बुद्धिजीवी कचरा निर्माण करतात. आणि हॉर्वर्ड सगळ्या जगातली मोठी, त्यामुळे ती सर्वाधिक कचरा निर्माण करते. फार सुंदर आहे बघा ते. आणि त्याच्या पुढे त्याने दिलेलं एक उत्तर फार मला आवडतं. तो म्हणतो, मी भिकारडा आहे, उपटसुंब आहे, या अमेरिकेचा देशाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा उपटसुंबच आहे. चांगलं वाईट जे काय असेल ते आम्ही करतो, तुम्ही नपुसक आहात, तुम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही बरं केलं की वाईट केलं याची चर्चा करण्यात तुमचं आयुष्य संपून जातं, तुम्ही मरून जाता, पण तुम्ही काहीही करू शकत नाही. फार सुंदर आहे बघा तो सिनेमा, मुद्दाम वेळ काढून बघा. आपल्या बुद्धीला चालना त्यातून मिळत असते. आणि हे तुम्ही इथे बघताय, गेली 10 वर्ष नाही, गेली 22 वर्ष हे सगळे लोक नरेंद्र मोदीला परीक्षेत नापास करतात, ज्या परीक्षेला नरेंद्र मोदी बसलेलाच नाही. जो तुमच्या विद्यापीठात, तुमच्या शाळेत, तुमच्या कॉलेजात त्याने ॲडमिशनच घेतलेली नाही, आणि दरवेळेला म्हणतात हा आता नापास, हा आता नापास. अरे तुमच्या नापास आणि पास होण्याला विचारतो कोण? किती साधी गोष्ट आहे बघा. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगेन, ती 2014चे निकाल लागले. आणि मला तारीख आठवते, 26 मे 2014 रोजी मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ही जी शपथ पहिली घेतली पंतप्रधान पदाची, त्या दिवशी हिंदू नावाच्या दक्षिणेतल्या इंग्रजी दैनिकामध्ये एक लेख छापून आला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं, हाऊ मोदी डिफिटेड लिबरल्स लाईक मी. त्या लेखकाचं नाव होतं शिव विश्वनाथन. हा मोठा, तुम्ही अलीकडे माहिती नाही चॅनेलवर असतो का, नाही तर त्या काळात तो चॅनेलवर नेहमी दिसायचा, सोशिओलॉजिस्ट म्हणून. मला गंमत वाटली की हा निवडणूक लढला नाही तर ह्याला मोदींनी कसं काय हरवला, मोदींनी त्याला कसं काय हरवला. तर मोदींनी त्याच्यासारख्या बुद्धिजीवींचा पराभव केला हे त्याला सांगायचं होतं. आणि त्याच्यात आपण कसा मूर्खपणा करत आलो बुद्धिजीवी, हे निकालानंतर, शपथविधीनंतर तोच लिहितोय जो आधी 10 वर्ष मोदींवर सतत टी व्हीवर किंवा लेखनातून अटॅक करत होता. मग तू मूर्खपणा का करत होता? जगातले शहाणे तुम्हीच. वैशिष्ट्य याचं असतं ना. माझा एक सहकारी आहे पंढरनाथ सावंत, ते असे सार्वजनिक गल्लीबोळातले कार्यक्रम असतात, तिथे हे माईक समोर आलं की प्रत्येकाला त्यात बोलायची हौस असते ना कार्यकर्त्यांना. आणि मग तिथे एक पद्धत असते, बरं एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढील कार्यक्रमांना सुरुवात करतो, हे नॉर्मल एक वाक्य असतं. तर एक दिवस आमचा पंढरी बोलता बोलता तो फार बडबड करायचा तो, आणि ऑफिसमध्ये सगळ्यांना डिस्टर्ब व्हायचा. पण तो इतका प्रबोधनकारांच्या तालमीत तयार झालेला पत्रकार होता. एक दिवस सगळेच बोर झाले, तसं बघून तो म्हणाला, याला मी आता जास्त बोलणार नाही, एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो. पण मित्रांनो, हे गमतीत बोललेलं वाक्य आहे ना, ह्याच्यामध्ये केवढा मोठा आशय आहे बघा, की आजपर्यंतचा मूर्खपणा मान्य करतो आणि नवा मूर्खपणा सुरू करतो. हा या देशातल्या बुद्धिजीवींचा व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. 2014मध्ये आपण का पराभूत झालो याचा विचार केला नाही, आत्मपरीक्षण नाही. 2019मध्ये परत पराभूत झाले, 24 आलं तरी आत्मपरीक्षण नाही. विनोद तुम्हाला सांगतो, सर्च मारा, गुगलवर जा, जयराम रमेश जे आत्ता राहुल गांधींचा उजवा हात म्हणून त्या सगळ्या जोडो यात्रेमध्ये आहेत, हा माणूस पहिला आहे की ज्याने मोदींची ताकद ओळखली होती. 2013च्या जुलैमध्ये पुढे मोदी
हळूहळू करत प्रचार सुरू केला होता त्यांनी, तेव्हा जयराम रमेश यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातलं काँग्रेससमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि मला वाटते सप्टेंबर वगैरे त्यांनी आणखीन एक मुलाखत दिली होती, तेव्हा त्यांनी राहुल गांधी हा कसा निरुपयोगी माणूस आहे, काँग्रेस बुडवणार नाही ह्याचं पण भविष्य करून ठेवलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काँग्रेसजन 2014ची निवडणूक आली आहे म्हणून चिंताक्रांत आहोत आणि राहुल गांधी 2019ची तयारी करत आहेत. हे माझे शब्द नाहीत, जयराम रमेशचे टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीतले शब्द आहेत. आज तोच माणूस जर भारत जोडो यात्रेमध्ये प्रवक्त्यासारखं बोलत असेल तर किती बुद्धी गहाण पडली आहे हे आपल्याला कळू शकतं. फरक तिथे असतो माणूस की एखाद्या अडाणी माणसाला आपण लगेच पटवू शकतो, पण बुद्धिजीवी माणसाला नाही पटवता येत. बैल गेला आणि झोपा गेला म्हणतात, ते त्यासाठी आलेले आहेत हे शब्द. हे शब्द वाक्प्रचार किंवा म्हणी आहेत तिथून आलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही बघाल की आता 2024 आलं तरी ते त्याच, आणि ह्याचं कारण आहे मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला 2019ला माझं पुस्तक प्रसिद्ध झालं तर अनेक पत्रकार, तरुण पत्रकार माझ्या संपर्कात असतात जुने संदर्भ विचारायला. तर मुंबई मिरर नावाच्या दैनिकातला एक रिपोर्टर पोरगा माझ्या संपर्कात होता आणि तो मला विचारायचा तुम्ही असं म्हणता तसं म्हणता, आणि ते बरोबर ठरलं. तर त्या दैनिकाच्या संपादिकेने मला निकालानंतर हे तुम्ही कसं काढलं, तुम्ही सर्वे करत नाही काय, तुम्ही आकडे आणता कुठून, तुम्ही आकलन कसं करता, ह्याचा एक अभ्यास वर्ग घ्या म्हणून मला बोलवलं होतं. मी गेलो होतो त्या टाइम्सच्या बिल्डिंगमध्ये आणि मी त्यांना सुरुवातीलाच समजावलं की मी तुम्हाला सगळं समजावेन पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुम्हाला काहीच समजणार नाही. तर म्हणाल असं का म्हणता तुम्ही? म्हटलं याचं कारण समजावणं माझं काम आहे, पण समजणं तुमचं काम आहे ना. तुमचं काम मी कसं करू? तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. समजून तुम्ही घ्यायचं आहे ना, मी नाही समजून घेऊ शकतो, मी समजावू शकतो. आणि झालं. मग शेवटी त्यांना गंमत आहे की ती सोपं करा, त्यांना समजत नाही, तो विद्वान असतो. तर मी त्यांना मग त्यांना समजावलं की 99 साली मी पहिला लॅपटॉप हँडल केला, त्याची मेमरी होती 4 GB. आज आपण 2019 म्हणजे 20 वर्ष पुढे आलो आहे. आज स्मार्टफोनची पण मेमरी ही 150-200 काय काय म्हणतात GB असते, मला त्यातलं काही कळत नाही. पण म्हटलं आता गंमत लक्षात घ्या की आता ह्याच्यातली काय ॲप असतात ती डाउनलोड करा. म्हटलं तो 4 GBचा जो जुना लॅपटॉप आहे त्याच्यावर मी आजचं एखादं ॲप डाउनलोड करायला गेलो तरी होणार नाही. का होणार नाही? त्याची मेमरी कमी आहे, तो जुना आहे, तो आउटडेटेड आहे, तो एक्सपायरी डेट झालेला आहे. तुमचा मेंदू एक्सपायरी झालेला आहे. तुम्ही 99मध्ये अडकलाय आणि जग आलंय 2019मध्ये. त्यामुळे तुम्हाला काळानुसार बदललं पाहिजे. आणि कशी मी सोलापूरला एका पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे ती तरुण मुलं बिचारी त्यांनी मला विचारलं की तुम्ही एवढे ज्येष्ठ पत्रकार आहात, मग तुम्ही प्रतिगामी लिहिता कसं? तर म्हटलं बाबा मला काय प्रतिगामी पुरोगामी कळत नाही, तुम्ही मला समजावा. मग त्यांनी काय काय प्रश्न विचारले. मी त्यांना सांगितलं मी एक उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरण देतो. म्हटलं 1972ला नागपाड्याला जे महाराष्ट्र कॉलेज आहे तिथे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती आणि त्या परिषदेच्या विरोधात म्हणजे ट्रिपल तलाकच्या विरोधात त्या परिषदेवर हमीद दलवाईने मोर्चा काढला होता. त्या मोर्चात भाऊ तोरसेकर होता, मी होतो, हुसेन दलवाईसुद्धा होता, भालचंद्र मुणगेकरसुद्धा होता. मी आजसुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे. हुसेन आणि मुणगेकर आहेत का? आज ते ट्रिपल तलाकचं समर्थन करतात, मी आजसुद्धा विरोध करतो. मग मला सांगा मी तेव्हा पुरोगामी होतो की आज पुरोगामी आहे? हुसेन आणि मुणगेकर हे तेव्हा पुरोगामी होते की आज होते? तर ती मुलं गडबडली. ते म्हणाले आम्हाला यातलं काही माहितीच नाही हो. म्हटलं एक्झॅक्टली
तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणून तर तुम्ही विद्वान आहात. विद्वत्तेचं लक्षण काय झालंय बघा मित्रांनो, विद्वत्तेचं लक्षण काय झालं. मुद्दा असा असतो की आपल्याला, आपण पत्रकार झालो म्हटल्यावर सर्वज्ञ झालो, ही भूमिका झाली आहे, ही भूमिका झाली आहे. आणि तिथून मग गडबड झालेली आहे. मी तुम्हाला सुरुवातीला ते उदाहरण दिलं नासाच्या परीक्षेचं. इथे प्रॉब्लेम सुरू होतो आणि म्हणून मग दिसतं समोर आहे हे पटत नाही आणि मग नाही, देअर वॉज अंडर करंट. आता तुम्हाला सांगतो ना, मे महिन्याच्या शेवटी मतमोजणी होईल तेव्हा तुमच्या सगळ्या चॅनेलवरचे एकापेक्षा एक जाणते असतील ना, त्यामुळे वरवर दिसत नव्हतं, बट देअर वॉज अंडर करंट. 2019च्या निकालानंतर योगेंद्र यादवपासून शेखर गुप्तापर्यंत एक तो दिल्लीत सेमिनार झाला आणि त्या सेमिनारमध्ये शेखर गुप्ताने स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला दिसत होतं, आम्हाला बघायचं नव्हतं. कळलं मित्रांनो, समस्या सूर्य उगवून मागत नाही, तुमचे डोळे उघडे असायला लागतात, नाही तर डोळे मिटले असतील तर सूर्य उगवत नसतो. आणि तिथे तुम्हाला कळेल की मोदी का जिंकणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते एवढं लांब जाऊ नका मित्रांनो. आपल्या घरातली गोष्ट घ्या. आपली मुलगी असेल, बहीण असेल, ती कुठल्या तरी मुलाबरोबर फिरताना दिसतं, असं कोण बोललं ना आपल्याला राग येतो, आपण नाही सहन कर, छेजा असं शक्य नाही, बोलतो की नाही. थोडंसं आपल्यालाही माहिती असतं, पण ते आपलं ऐकायची तयारी नसते. आणि जितका माणूस बुद्धिजीवी असतो तितका तो अधिक अंधश्रद्ध असतो. तो आपल्या विचाराला चिकटून राहतो, ती जागा सोडायला तयार नसतो, ती भूमिका सोडायला तयार नसतो. सामान्य माणूस असो लवकर बदलतो की अरे माझ्या घरात गॅस येऊन पोहोचला आहे. तुम्हाला नव्हतं, त्या जयपूर डायलॉगच्या कार्यक्रमाला मी गेलो, मला धक्का बसला. अंकुर चौधरी नावाचा नॉयडातला एक जण भेटला. म्हणजे मलाही माहिती नव्हतं शौचालय ठीक आहे, 10 कोटी शौचालय बांधली, स्वच्छता, आरोग्य, माझ्या मर्यादा इतक्याच होत्या. पण त्याने माझ्या ज्ञानात एक भर घातली. तो बोला, भाऊ तुम्हें मालूम है ये शौचालय से महिलाओं को बहुत सारी सिक्युरिटी मिली. म्हटलं कैसे. तो मला आमच्याकडे उत्तर प्रदेशात सगळीकडे शौचालय नसल्यामुळे एक तर सकाळच्या अंधारात किंवा संध्याकाळी काळोख पडल्यानंतर बायका शेतात जायच्या. अभी नहीं जाती. 50% सेक्स क्राइम कम हो गया, उनको सिक्युरिटी मिल गई है. तो ये सिक्युरिटी का भी मामला आहे. आता हे मुंबईत बसून मला कळत नव्हतं, पण त्याने मला सांगितलं हा अनुभव असतो. पण तुम्ही टी व्हीवरच्या चर्चा आणि ऐकत असाल, तुम्हाला एक गोष्ट सदर नाही नाही, व्हॉट आर यू टॉकिंग, व्हेर इज द डेटा. ह्यांना डेटा पाहिजे, ह्यांना माणसं माहिती नाहीत, डोकी माहिती आहेत काउंट केलेली. डेटा, व्हेर इज डेटा. पण डेटा म्हणजे डोकी नसतात, डोक्याच्या आतला मेंदू असतो. आणि मला जे विचारतात की तुला कुठून काढतो, तर मी म्हटलं मी मेंदू मोजतो, डोकं नाही मोजत, मी मेंदू मोजतो.